जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत भाग 19. मासळी विकणाऱ्या बायका. काही मासळी विकणाऱ्या बायका एका दूर गावच्या बाजारात गेल्या होत्या. तर परत आपल्या गावास येत असता वाटेत त्यांस रात्र पडली आणि मोठमोठ्या गारांचा पाऊसही आला. तेव्हा मध्यंतरी जवळच एक माळ्याचं घर होतं. तेथे त्या वस्तीस उतरल्या. तो माळी मोठा सज्जन होता. त्याने त्यांस आपल्या घरातील एका खोलीत निजण्यास जागा करून दिली. त्या खोलीमध्ये त्या माळ्याने आपल्या गिरायकांसाठी तयार करून ठेवलेल्या सुवासिक पुष्पांच्या दुरड्या भरून ठेवल्या होत्या. त्या पुष्पांच्या मधुर परिमलाने त्याची खोली अगदी भरून गेली होती. पण तो परिमळ त्या मच्छीमारांच्या बायकांस अत्यंत दुस्सह झाला. त्यामुळे त्यांना झोप म्हणून कसली ती येईना. तेव्हा त्यातील एका बायकोस एक उपाय सुचला आणि ती बाकीच्यांस म्हणाली, आपल्या टोपल्यापैकी एक एक माशाची टोपली आपापल्या नाकाजवळ आणून ठेवूया, म्हणजे ह्या दर्पाचा त्रास चुकेल आणि आपल्याला झोप येईल. ती गोष्ट साऱ्या बायकांस मानवली आणि त्याप्रमाणे त्यांनी माशांच्या टोपल्या आपापल्या नाकापुढे आणून ठेवल्या आणि लवकरच घोरू लागल्या. तद्वत जे कोणी दुर्व्यसनात सापडतात त्यांवर त्यांच्या सवयीचा अंमल व पगडा इतका जबरदस्त असतो की त्यांना ते दुर्वर्तनच चांगले वाटते. परमेश्वर पोषण करतो एवढ्यानेच दयाळू होत नाही. परमेश्वर आमचे पोषण करतो म्हणून तो दयाळू आहे असं आम्ही नाही म्हणणार. कारण प्रत्येक पिता आपल्या मुलाचे पालनपोषण करण्यामध्ये मानलेलाच आहे. पण तो जर आम्ही चाललेल्या आड रस्त्यावरून आम्हाला परत फिरविल आणि मोहपाशापासून आम्हाला परांगमुक्त करेल तर मात्र तो खरा दयाळू असे आम्ही म्हणू. उसळ, पुरण इत्यादी पदार्थ एका हरभऱ्यापासूनच होतात आणि ते त्याच्या आवडीप्रमाणे ज्याला त्याला मिळतात. तद्वत जगदीश जरी एक आहे तरी तो आपल्या भक्तांस त्यांच्या आवडीप्रमाणे निरनिराळ्या रूपाने प्रकट होतो. त्यातील प्रत्येकाच्या मनात परमेश्वराविषयी एक विविक्षित कल्पना बिंबलेली असते आणि तीच त्याला अत्यंत मौल्यवान वाटते. तो कित्येकांना दयाशील गुरु होतो, कित्येकांना सुप्रसन्न माता होतो, कित्येकांना जीवश्य कंठस्थ मित्र होतो, कित्येकांचा एकनिष्ठ पती होतो आणि कित्येकांचा आज्ञाधारक व कर्तव्य तत्पर पुत्र होतो. मन परटाच्या घराचे कोठार करू नका. तुम्ही आपले मन परटाच्या घरचे कोठार करू नका. परीट आपले कोठार दुसऱ्यांच्या गलिच्छ कपड्यांनी भरतो. ते कपडे स्वच्छ आणि उपयोगाचे झाले की चालले आपल्या पूर्वीच्या जाण्याकडे. त्यास आपले असं म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे आपलं मन हे दुसऱ्यांच्या गलिच्छ विचारांनी तुडुंब भरू नका. दुसऱ्याचे विचार दुसऱ्यावर सोडा. लोक पूजावंदन करतात ते तुम्हीही पूजावंदन करा. जेथे इतर लोक पूजावंदन करत असतील तेथे तुम्हीही पूजावंदन करा. कारण जेथे इतके लोक पूज्यभावाची खंडणी देतात तेथे ईश्वर साक्षात प्रकट असलाच पाहिजे. कारण तो दयेचा मूर्तिमंत पुतळा आहे. राजास भागवत सांगणारा ब्राह्मण. एकदा एक विद्वान ब्राह्मण एका शहाण्या राजाकडे गेला आणि म्हणाला, हे राजा, ऐक, मी वेदांत विषयात प्रवीण आहे. माझ्या मनातून आपल्याला भागवत शिकवावे असे आहे. पण तो राजा जसा शहाणा तसा मार्मिकही होता. त्याने तेव्हाच ताडले की ज्या मनुष्याने खरोखर भागवत वाचले आहे तो मनुष्य राजदरबारातील संपत्तीपेक्षा व मानमान्यतेपेक्षा आत्मानात्म विचाराला अधिक मान देईल. यास्तव त्याने त्यास उत्तर दिले, भटजी महाराज, भागवतामध्ये जितकी गती व्हायला पाहिजे तितकी आपली झालेली नाही असं मला वाटतं. बाकी मी आपणास गुरु करण्याविषयी अगदी खुशी आहे. पण आपण आधी त्या ग्रंथाचे आणखी नीट अध्ययन करून यावे. तेव्हा तो ब्राह्मण निघून गेला आणि मनात म्हणतो, हा राजा केवढा मूर्ख आहे. मला भागवतात प्रवीण नाही म्हणतो. केवढा चमत्कार हा.
मी तर त्याच्या पारायणाच्या वर्षाच्या वर्षे घालवली आहेत. बरं, पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे का होईना असे म्हणून त्याने पुन्हा एक वार भागवताचे मनपूर्ण पारायण केले आणि पुन्हा राजाकडे गेला. राजाने त्याला पुन्हा तीच सबब सांगून वाटेस लावले. ते ब्राह्मणाच्या अगदी जिव्हारी लागले आणि त्याच वर्षी वैतागून घरी आला आणि एकांतात बसून पुन्हा त्याने भागवतात मन घातले. तेव्हा त्यातील गूढार्थाचा हळूहळू त्याच्या बुद्धीवर प्रकाश पडू लागला आणि संपत्ती व सन्मान, राजा व राजसभा, द्रव्य आणि कीर्ती यांची बुद्बुदवत चंचलता डोळ्यापुढे उभी राहिली. त्या दिवसापासून तो ईश्वरोपासनेत तल्लीन होऊन पडला आणि पूर्ण होण्याकडेच त्याचे लक्ष वेधले आणि फिरून तो राजाकडे म्हणून कधी गेलाच नाही. ह्या गोष्टीला काही वर्ष लोटल्यानंतर राजास त्या ब्राह्मणाची आठवण झाली आणि त्याचे कसे काय वर्तमान आहे ते पाहण्यासाठी तो स्वतः त्याच्या घरी गेला आणि त्याच्या आमचे ईश्वरी तेज पाहून त्याच्या चरणावर मस्तक ठेवून तो म्हणाला, आता मात्र भागवताचा, वेदांताचा खरा अर्थ आपणास कळला अशी माझी खात्री झाली. आता जर आपण मजला एकरूप करीत असाल तर मी आपला शिष्य होण्यास तयार आहे.